व्यासपीठावरती आगमन होतं या ठिकाणी सन्माननीय प्रीतम सावंत यांचं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सर. आपल्याला विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. छत्रपती चषक 2024 या स्पर्धेत छत्रपती मित्रमंडळ कॅम्प वेंगुर्ला यांच्याकडून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या मैदानावरती आजच्या दिवसाची ही चौथी लढत आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेंड सर्कल कोरगाव बनाम रॉयल सरकार वेंगुर्ला या दोन संघांच्या विरोधात स्पर्धेदरम्यान शिवसेना जिल्हा संघटक सन्माननीय सचिन वालावलकर सर हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण सर कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेदरम्यान जाऊया मैदानावरती आणि बाकी इतर मान्यवर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मैदानावरती गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. यावेळेस देखील अतिशय सुंदर चेंडू, चतुर चाणाक्ष गोलंदाज पाहायला मिळतोय. एका बाजूनं अष्टपैलू खेळाडू समीर तर दुसऱ्या बाजूनं प्रतिस्पर्धी संघाचा ओव्हरसीज अष्टपैलू खेळाडू अपली कलंगुटकर हे द्विंद युद्ध नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतोय. जरी हा सामना या दोन संघांदरम्यान असला तरी पण हे युद्ध नक्की जे पाहायला मिळतंय ते समीर वेंगुर्ला विरोधात अपली कलंगुटकर हे नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस टॅपचा फटका पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेनं पॉईंट क्षेत्रात फटक्याला जागा बनवली जाते आणि तदनंतर मात्र पहिले दोन चेंडू हे नक्कीच निर्धाव गेले. त्या दोनही चेंडूंवरती काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर मात्र हलक्या हातानं खेळलेला फटका एका धावेसाठी. स्क्रीनवर आपण पाहताय कमेंट्री बॉक्स मधील देखील दृश्य पाहायला मिळत आहेत. माझ्यासोबत कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले की दबावात नक्कीच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात समीरने त्या खेळाडूला जखडलं. या मैदानावरती अतिशय सुंदर गोलंदाजी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समीर तो चेंडू हाताळत होता, काहीसा पुढे फेकला होता, चेंडूला वळण दिलं होतं आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप सुंदर झेल देखील टिपला या ठिकाणी या खेळाडूनं. समीर पहिल्या सामन्यात काहीसा नक्कीच निराश केलं होतं आपल्या खेळाने, परंतु यावेळेस मात्र समीर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लतेश साळगावकर न्यू बॅटर मैदानात. यावेळेस देखील पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, हातभर फिरकी घेतोय त्या ठिकाणी. फलंदाजाची घेतलेली गिरकी ही चेंडूने आणि चेंडू विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातात. 5 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलक मात्र केवळ एका गड्याच्या मोबदल्यात 1 या धावसंख्येवरती. दर्जेदार खेळ. यावेळेस देखील पुन्हा एकदा अतिशय सुंदर स्वतः कर्णधार का आपण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि कशासाठी स्वतःची वर्णी लावून घेतली या गोलंदाजी मार्कवरती. अगदी बखुबी या पहिल्या षटकात साध्य केलं जातं या ठिकाणी समीरच्या माध्यमातून. पहिलं षटक होतंय समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 1 धाव. अपाली कलंगुटकर आतापर्यंत 3 चेंडूत 1 धाव बनवत फलंदाजी करताना, तर लतेश साळगावकर हा नवीन फलंदाज 2 चेंडू 0 या धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना. अतिशय सुंदर स्पर्धा. छत्रपती चषक 2 खडा. यावेळेस नवीन गोलंदाज मार्कवरती नितीन पाहायला मिळत आहेत आपल्याला. अगदी पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळला जातो या मैदानावरती. जी कामगिरी पहिल्या षटकात साध्य केली होती गोलंदाज समीरने, अगदी तीच कामगिरी त्या गोलंदाजच्या पावलावरती पावलं टाकत मी देखील माझ्या संघासाठी साध्य करेन हा दृढ आत्मविश्वास देखील पाहायला मिळतो या गोलंदाजच्या दरम्यान. नितीन राणे. पहिला चेंडू अतिशय सुंदर, नक्कीच काहीसा आखूट टप्प्याचा फलंदाज अप्पालीसाठी. यावेळी देखील चांगला चेंडू ऑन साइडला फटका निघालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या प्रयत्नात अगदी हळूवारपणे चेंडू अडवला जातोय. हलकेच नक्कीच सहजरित्या चेंडू अडविल्यानंतर धावसंख्येत देखील एका धावेची भर पडली जाईल या मैदानावरती. आपण पाहतोय अपाली कलंगुटकर फलंदाजी करतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडवरती लतेश साळगावकर हा फलंदाज आहे. मागच्या वर्षी या स्पर्धेचा मालिकावीर जो खेळाडू राहिलाय तो अपाली कलंगुटकर. गेल्या वर्षीचा मालिकावीर. यावेळेस देखील नक्कीच त्याच्याकडून अशा अपेक्षा असतील, परंतु यावेळेस चित्र बघा गोलंदाजी मार्कवरती. नितीन राणेचा एक सुरेख चेंडू, बरोबर यष्ट्यांचा मनोबल, यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू लतेश साळगावकरसाठी. काहीसा सफल झाला फलंदाज. ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूने नक्कीच पायांचा वेध घेतलाय फलंदाजाच्या आणि हे पाय यष्ट्यांच्या समोर उभे ठाकल्यामुळे फलंदाज लतेश साळगावकर माघारी परततोय. 3 चेंडूंचा सामना करत असताना 0 या धावसंख्येवरती लतेश साळगावकर डकचा शिकार पाहायला मिळतोय आणि तदनंतर मात्र हा दुसरा धक्का बसल्यानंतर नक्कीच संघाचा कर्णधाराची पावलं ही मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून बघा काहीसा सफल झाला होता. उजवी यष्टी सोडली, डाव्या यष्टीपर्यंत मार्गक्रमण केलं, ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु नितीन राणे यांचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेणारा तो नक्कीच पाहायला मिळाला होता. लेग बिफोर विकेटच्या रूपात अजून एक फलंदाज माघारी परतल्यानंतर धावसंख्या स्थिरावली जाते ती मात्र केवळ 2 या आकड्यावरती. 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात
काहीशी केविलवाणी स्थिती पुन्हा एकदा उद्भवते फ्रेंड सर्कल कोलगाव संघासाठी. आणि नक्कीच या केविलवाण्या स्थितीतून संघाला सावरण्यासाठी संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार सज्ज अक्षय घाटवळ. पहिला चेंडू लो फुल टॉस बॅट वरती ऑन साइडला फटका. गॅप नक्कीच बेदली जाते, क्षेत्ररक्षक देखील आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूनं हवाई मार्गक्रमण केलंय आणि चेंडूनं लिहिलं या सीमारेषा गाठली या मैदानावरती. अगदी मैदानात आल्या आल्या सेट होऊन आलाय नक्कीच पवेलियन मधून फलंदाज. आणि यावेळेस पहिल्याच चेंडूवरती लो फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार षटकारानेशी घेतला जातोय आणि या षटकारानेशी वैयक्तिक खातं खोललं जातंय फलंदाज अक्षय घाटवळच्या माध्यमातून. नक्कीच अक्षय घाटवळ हा मैदानात आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर एकंदरीत खेळ समाप्त झालाय 1.4 षटकांचा. यावेळेस पुन्हा एकदा फटका निघालाय वाईड लॉंगॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय अक्षयसाठी. तर क्षेत्रात चेंडूला पाठवलंय तोपर्यंत एक धाव ही नक्कीच पूर्ण केली जाते फलंदाजच्या माध्यमातून. अक्षय जाणतोय डावाचं हे दुसरं षटक आहे. अजूनही जर बघितलं तर हा चेंडू आणि त्यानंतर तब्बल 4 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणूनच एक षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगलसाठी खेळलेला फटका मिळवलेली नक्कीच एक धाव आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर धावसंख्या ही 9 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज अप्पालीसाठीचा हा चेंडू. अप्पालीकडून जर बघितलं तर कामगिरी आतापर्यंत काहीशी खातरी पाहायला मिळते. ज्या कामगिरीसाठी अप्पाली ओळखला जातो ती कामगिरी अजून अप्पालीकडून झालेली नाही या मैदानावरती. जाऊया पुन्हा एकदा स्क्रीनवरती. सन्माननीय चव्हाण रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा. नमस्कार. छत्रपती चषक 2024 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू आणि इथे असणाऱ्या क्रीडा रसिकांना या हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेचं आयोजन छत्रपती मित्रमंडळाचे कॅम्प भटवाडी वेंगुर्ल्यामधील असणारे सर्व इथे असणारे आयोजक या सर्वांचं काम अतिशय उल्लेखनीय या स्पर्धेसाठी आपण सर्वजण करत असता. आपणा सर्व खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडू आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व क्रीडा रसिक या सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. सौया पुन्हा एकदा मैदानावरती. या चेंडूपूर्वी आपण शुभेच्छा ऐकल्या महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांकडून. ही स्पर्धा ज्यांनी प्रायोजित केली मुख्य प्रायोजक देखील आहेत. यावेळेस समीर वेंगुलेकर वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकादरम्यान पहिला चेंडू बखुबी सुरेख पाहायला मिळालाय आणि तदनंतर या चेंडूवरती देखील अतिशय सुरेख कामगिरी करत असताना गोलंदाज दोन्ही फलंदाजी करतायत. एका बाजूने अक्षय घाटवळ, अपाली कनगुटकर. नक्कीच यांच्याकडे मोठी उत्तरं नाही आहेत समीरच्या गोलंदाजीची. आतापर्यंत समीरने अतिशय सुरेखरित्या जकडून ठेवलंय फलंदाजाला. जी रणनीती आखली होती दरम्यानच्या काळात ती रणनीतीबद्ध गोलंदाजी करत असताना आणि ती रणनीती नक्कीच जकडून ठेवते प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना. समीरच्या विरोधात कुठचाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजून झालेला नाही आहे फलंदाजांकडून. केवळ सिंगल डबल एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर देण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. नक्कीच मागच्या वर्षीचा मालिकावीर म्हणून ज्याची ख्याती कीर्ती आहे मागच्या वर्षीचा मालिका ठरलेला खेळाडू अपाली कलगुटकर. एक आशा अपेक्षा आणि त्या अपेक्षांचं बोझं घेऊन या मैदानावरती खेळत असताना यावेळेस सुरेख चेंडू बघा वेगवान भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध पाहायला मिळाला या मैदानावरती. आणि गोलंदाजाचं जे ब्रह्मास्त्र समोरलं जातं तो यॉर्कर लेनचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना काहीसा सफल झाला होता फलंदाज अपाली कलगुटकर. आणि त्याचाच फायदा घेत जी यष्टी पाहायला मिळाली त्या यष्टीचा वेध घेतला जातोय. स्क्रीनच्या माध्यमातून बघा समीर वेंगुर्लेकर फलंदाजाची दांडी 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 गोल केली जाते या मैदानावरती. मधली यष्टी उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केल्यानंतर धक्का बसलाय तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अपाली कलंगुटकर. बॅक टू द पवेलियन माघारी परतत असताना लाईव्ह प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय.
आज असंख्य प्रेक्षक हे नक्कीच जोडले जात आहेत आमच्या सोबत या मैदानावरती आणि जे प्रेक्षक आपल्या घरामध्ये आहे, जे प्रेक्षक ऑफिसमध्ये बघत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, नक्कीच त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही किमया साध्य केले tenniscricket.in ने गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम आमच्या सेवेमध्ये या स्पर्धेदरम्यान रुजू होते या मैदानावरती. चांगलं लाईव्ह प्रक्षेपण, खूप सुंदर टेलिकास्ट, खूप सुंदर कॅमेरा वर्क, हाय डेफिनेशनचे कॅमेरे आणि या कॅमेऱ्यातून टिपलेला प्रत्येक क्षण नक्कीच पाहायला मिळतो. या ज्या वेळी खेळाडू चांगली कामगिरी करतो या मैदानावरती, नक्कीच घरी गेल्यानंतर हे स्क्रीन रेकॉर्डिंग केलं जातं आणि तदनंतर रीलच्या माध्यमातून देखील तो आपला व्हिडिओ हा इंस्टाग्रामच्या तर्फे प्रसिद्ध केला जातोय खेळाडूंकडून. यावेळी देखील खूप सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा ऑन साईडला फटका, जमिनीलगत फटका पाहायला मिळतोय. नो रिस्क शॉट पाहायला मिळतोय, कुठचीही रिस्क नव्हती या फटक्यामध्ये, केवळ सिंगल साठी खेळलेला हा फटका नवीन फलंदाज नेहाल घाटवळच्या बॅटमधून. अपाली गलगुटकर निराश हताश पाहायला मिळतो या दुसऱ्या सामन्यात देखील आणि हा खेळाडू माघारी परतल्यानंतर हा डाव सावरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात निहाल साथ देतोय अक्षय एका षटकारानिशी. त्यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेल्यानंतर कट केलंय, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं शॉर्ट पॉईंट क्षेत्रात चांगलं फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि वेगानं केलेला थ्रो, परंतु तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये. एक धाव या चेंडूवर देखील. एकंदरीत खेळ समाप्त 3 षटकांचा, 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. 5 पेक्षा कमीची देखील सरासरी पाहायला मिळते आणि नक्कीच ते तंत्र मंत्र वापरला गेला या मैदानावरती. जी रणनीती आखली गेली ती रणनीतीबद्ध कामगिरी करत असताना नक्कीच खूप सुंदर खेळ हा मैदानावरती पाहायला मिळतोय तो समीर वेंगुर्लेकर या खेळाडूकडून आणि साथ दिले जाते सर्व क्षेत्ररक्षकांकडून. आतापर्यंत लेखाजोखा जर या 3 षटकांचा पाहिला, अपाली कलंगुटकर हा फलंदाज बाद झालाय. अपालीच्या बॅटमधून 3 धावा निघतायत. 8 चेंडूंचा सामना करत असताना अक्षय घाटवळ 5 चेंडूत 10 धावा, ही चांगली फलंदाजी. नेहाल घाटवळ एका बाजूनं एका चेंडूत 1 धावा. तर बाद झालेले फलंदाज आकाश, ज्याच्या बॅटमधून भोपळाही नव्हता. लतेश सळगावकर हा देखील फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद झाल्यानंतर. किफायतशीर गोलंदाजी संघाच्या दृष्टिकोनातून गोलंदाज समीर वेंगुर्लेकर याची. इकॉनॉमी रन रेट जर बघितला तर नक्कीच 3चा पाहायला मिळतोय समीरचा, ज्यामध्ये 2 गडी बाद करणारी गोलंदाजी, मात्र केवळ 6 धावा खर्ची घातल्यात या गोलंदाजानं. अतिशय सुंदर सुबक आकर्षक गोलंदाजी हाताळल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती यावेळेस मार्गक्रमण केलं जात आहे. फार एंड कडून, कोर्ट एंड कडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज पाहायला मिळतोय. गोवन भूमीतील जो खेळाडू आज या मैदानावरती प्रतिनिधित्व करतोय या रॉयल सरकार वेंगुर्ला संघाकडून, ओव्हरसीजच्या रूपात आयकॉन खेळाडू साईश धोरे गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकात. पहिला चेंडू चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, साथ खोलवर टप्प्याचा चेंडू, 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करताय. स्क्वेअर लेग मधून डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय समीर वेंगुर्लेकर. काऊ गोलंदाज क्षेत्ररक्षक देखील चेंडूवरती येतोय, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून चांगलं फील्ड झाल्यानंतर नक्कीच या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या जात आहेत त्या 2 धावा आणि सांघिक धावसंख्या ही काहीशी परावर्तित पाहायला मिळते. जी गोलंदाजी समीरने केली, जी गोलंदाजी नितीन राणे यांनी केली, नक्कीच तीच कामगिरी चालू ठेवण्याच्या प्रयत्नात गोलंदाज साईश धोरे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षयसाठी, अक्षयच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू बराच वेळ सीमारेषेच्या नजदीक हवेत काही काळ विसावतोय आणि तदनंतर मात्र अगदी लीला या चेंडू सीमारेषा गाठतोय या मैदानावरती. रिप्लेच्या माध्यमातून बघा कशा प्रकारे अक्षयने फटक्यासाठी जागा बनवली. थोडासा उजव्या बाहेरील चेंडू त्याला घसटून काढलं जातंय ऑन साइडला. एक ताकदवर फटका आणि जी ताकद अक्षयच्या बाहूंमध्ये आहे ती नक्कीच ताकद या पूर्णपणे फटक्यात परावर्तित केल्यानंतर एक सुंदर फटका साईश धोरेच्या विरोधात. पहिले 2 चेंडू तब्बल 8 धावा या कुठल्या गेल्यात नक्कीच साईश धोरे या खेळाडूच्या विरोधात. यावेळेस नक्कीच पुनरागमन करतोय गोलंदाज. या पूर्वीच्या चेंडूवरील जरी फलंदाज काहीसा वरचढ ठरला तर यावेळेसचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेला वळण घेणारा, साथ गती कमी देखील केली होती या चेंडूवरती आणि म्हणूनच अंतिम क्षणी अक्षयला आपला फटका बदलावा लागतोय. केवळ सन्मानपूर्वक खेळलेला फटका आणि तदनंतर मात्र धावसंख्या बघा 22 या आकड्यावरती. अक्षय देखील जाणतोय प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळणं ही तेवढी सोपी बाब नाहीये, म्हणूनच एक फटका खेळल्यानंतर सन्मान देण्याचा प्रयत्न, यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस देखील गोलंदाजानं हेरलंय. त्या ठिकाणी काय घडलं जात आहे या मैदानावरती ते अक्षयच्या माध्यमातून आणि म्हणूनच अजून एक चांगला चेंडू हा नक्कीच हाताळला जातोय या मैदानावरती. सुरेख पुनरागमन
हे नक्कीच पाहायला मिळतंय. एका चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर षटकार, परंतु त्यानंतरचे सलगचे 2 चेंडू हे निर्धाव फेकल्यानंतर गोलंदाज साईश दोरे. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील अतिशय सुरेख चेंडू. ज्या अक्षयने यापूर्वी षटकार मारला त्या अक्षयला यावेळेस मात्र या पुढील 3 चेंडूंवरती गोलंदाज साईश दोरेनं पूर्णपणे निशब्द करून ठेवलंय मैदानावरती. नक्कीच हे क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला. एका वेळेस जरी फलंदाज वरचा ठरला तरी नक्कीच गोलंदाज देखील दाखवून देतोय का कशासाठी गोवा राज्यातून या सिंधुदुर्गच्या भूमीमध्ये आज आपण आलोय या मैदानावरती. ते चित्र सादर करत असताना यावेळेस अतिशय सुंदर चेंडू बघा सफल झाला होता. पूर्णपणे यष्ट्या दाखवल्या होत्या. यष्ट्या दाखवल्यानंतर वाईडच्या लाईन पर्यंत अक्षय घाटवळ पोहोचला होता. ऑन साइडला एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र साईशचा एक सुंदर चेंडू. केवळ 8 धावा खर्ची घालणार आहे षटक. यशजी बघा पहिल्या चेंडूवरती 2 धावा निघाल्या, त्यानंतर षटकार बसला. असं वाटलं होतं या षटकात एक मोठी धावसंख्या बहुधा उभारतो की काय अक्षय घाटवळ आणि त्याचा संघ, परंतु त्यानंतर गोलंदाजानं केलेला कमबॅक, गोलंदाजानं केलेलं पुनरागमन या मैदानावरती आणि तदनंतर मात्र धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते. ती 22 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. छत्रपती चषक 2024 ची स्पर्धा रंगत जंगत नक्कीच निर्माण पाहायला मिळते. या स्पर्धेदरम्यान खूप काही वेगळी चित्र आपण देखील पाहिले. 4 चेंडू 4 षटकार आपण पाहिले, 5 चेंडू 5 षटकार, त्यानंतर चौकार देखील आपण पाहिला. दर्शन बांदेकरची हाफ सेंचुरी आपण पाहिली आणि त्याच कामगिरीला तोडीस तोड कामगिरी सोहेल शेखच्या माध्यमातून देखील आपण पाहिली या मैदानावरती. कालच्या दिवसात एका संघानं जिंकलेले 3ही सामने, त्यानंतर 3 संघ हे 1-1 सामना जिंकून 2 गुणांच्या बरोबरीत आणि तदनंतर कालचा दिवसाचा तो निकाल आपल्याला पाहायला मिळाला. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा नक्कीच या षटका दरम्यान एक टोले जंग उत्तुंग फटका देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 5व्या षटकाच्या सुरुवातीस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्पण आचरेकर आणि गोलंदाज दर्पण आचरेकरचं एक स्वागत करणारा हा फटका फलंदाज नेहाल घाटवळच्या बॅटमधून. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी असो फलंदाजी दोन्ही क्षेत्रात 100% योगदान हा प्रत्येक संघातून देण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू नक्कीच पाहायला मिळतो या मैदानावरती. अक्षय घाटवळ 11 चेंडू 18 धावा, नेहाल घाटवळ 2 चेंडू 7 धावा आणि एकंदरीत धावसंख्या 28 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. राईट आर्म राऊंड विकेट. यापूर्वी षटकार, त्यानंतर यावेळेस पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय निहालच्या माध्यमातून, परंतु दूरवरून चांगला फील्ड देखील पाहायला मिळालंय नक्कीच यावेळेस देखील क्षेत्ररक्षक समीर वेंगुर्लेकरच्या माध्यमातून. नक्कीच टेनिस क्रिकेटचा इतिहास जर आपण बघितला खूप सारे अनुभवी खेळाडू आपण या मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु जर नक्कीच युवा खेळाडूंचा विचार केला, बबल नाईक असेल, समीर वेंगुर्लेकर, ग्लेन फर्नांडिस ही नावं देखील नक्कीच चर्चेत राहिलीत या मैदानावरती आणि त्याच नावांमधील एक नाव समीर वेंगुर्लेकर. घरच्या मैदानावरती चांगला खेळ या खेळाडूकडून. यावेळेस फटका बघा खूप सुंदर, काहीसा मिस्टाईम फटका पाहायला मिळाला होता खरा. क्षेत्ररक्षक दूरवरून येईपर्यंत चेंडू हवेत होता, परंतु अंतिम क्षणी चेंडू जमिनीवरती येतोय. जोपर्यंत साईश दोरे चेंडूवरती येईल तोपर्यंत नक्कीच अक्षय घाटवळ या फलंदाजाच्या फटक्यावरती मिळत आहेत 1 धाव या मैदानावरती. 4.3 षटकात आतापर्यंत 30 धावा. या षटकात देखील दर्पणकडून पुन्हा एकदा कमबॅक करणारी गोलंदाजी. 1 षटकार, त्यानंतर सलग 2 चेंडू, त्या 2 चेंडूवरती सिंगल निघाल्यानंतर राईट आर्म राऊंड विकेट सज्ज पाहायला मिळतोय दर्पण आचरेकर गोलंदाज. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेला वळलाय. नक्कीच स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. फलंदाजानं निहालनं केलेला फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस हा चेंडू नक्कीच सुंदर पाहायला मिळालाय. यष्टीरक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. या वळण घेणाऱ्या चेंडूंना थांबवणं यष्ट्यांच्या मागं तेवढी सोपं बाब नाहीये, परंतु असाध्य ते साध्य केलं जातं या मैदानावरती. यावेळेस उंच टोललेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येतोय. काही काळ नक्की चेंडू हवेत होता असं वाटलं होतं. क्षेत्ररक्षक बहुधा झेलात रूपांतर करेल, मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक काही दूर थांबतोय त्या ठिकाणी चेंडूपासून आणि म्हणूनच बहुधा सफलता जी मिळाली असती जीवनदान प्राप्त पाहायला मिळतं या ठिकाणी फलंदाजाला. सतत शेवटी मिळालेल्या 2 धावा नेहाल घाटवळच्या बॅटमधून आणि धावसंख्येत भर देखील पाहायला मिळते. धावसंख्या 32 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न. याही वेळेस चेंडू हवेत. यष्ट्यांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. बहुधा नितीन राणे चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. संध्या उद्भवल्या होत्या, संध्या निर्माण केल्या होत्या या मैदानावरती गोलंदाज दर्पण आचरेकर या गोलंदाजानं.
पहिल्या चेंडूवरती जरी षटकार बसला तरी त्यानंतर मात्र त्या पुढील 5 चेंडूंवरती केवळ 5 धावा खर्ची घातल्या आहेत. जर ते 2 झेल हवेत उडाले होते त्यांचं रूपांतर जर झेलात झालं असतं तर नक्कीच दर्पण अफजलकर यांचं हे षटक देखील एक चांगलं षटक संबोधलं गेलं असतं या मैदानावरती. परंतु परिणाम स्वरूप मात्र धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 33 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 6 षटकांचा सामना स्लॉग ओव्हरचं षटक असेल या मैदानावरती. नक्कीच विचारमंथन केलं जातंय, एक चर्चा घेतली जाते या मैदानावरती रॉयल सरकार वेंगुर्ला संघाकडून की शेवटच्या षटकात कुठच्या गोलंदाजी मार्क वरती आणावं, कुठच्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवावा. हे 6 चेंडू देखील आपल्या संघाच्या वतीनं या ठिकाणी असावेत हा नक्कीच निर्णय घेतला जातोय. आणि तदनंतर या चर्चेचं फलित नक्कीच निघतंय. गोलंदाजी मार्क वरती ॲलिस्टर फर्नांडिस पाहायला मिळतोय. एक वेगवान गोलंदाज ॲलिस्टर फर्नांडिस, मॅन फ्रॉम आरवली या मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ॲलिस्टरचा काहीसा खाली राहतोय. नक्कीच जी विशिष्ट उंची त्या ठिकाणी अपेक्षित केली होती फलंदाजानं त्या उंचीवरती चेंडू आला नव्हता. एक ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात चेंडू फैजा चुकलेला संपर्क, चेंडू विकेट किपरच्या हातात, धावबाद करण्याची संधी आणि फलंदाज नेहाल घाटवळ नक्कीच धावबाद पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. नक्कीच सध्या ट्रेंड आहे इंस्टाग्राम रील्सचा. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला हा इन्स्टा पेज देखील आहे. इन्स्टावरती सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर, एक हात मदतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी खास तयार केलेलं हे इन्स्टा पेज छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला यांच्या माध्यमातून या पेजवर देखील आपण या स्पर्धेच्या हायलाइट्स, झलक, रील्स आपण पाहू शकता. नक्कीच ज्या प्रेक्षकांनी हे पेज अजून फॉलो केलं नाहीये आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर आपलं इंस्टाग्राम उघडा आणि आजच लवकरच या इंस्टाग्राम पेजला आपण फॉलो करा. यावेळी देखील चांगला चेंडू, गोलंदाजी मार्क करते ॲलिस्टर फर्नांडिस. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिलेला चेंडू ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिरावली जाते 33 या आकड्यावरती. मोहम्मद शेख नवीन फलंदाज मैदानात, नॉन स्ट्राईक एंडवर सज्ज, स्ट्राईक एंडवरती अक्षय घाटवळ सज्ज नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या ही 33 या आकड्यावरती. शेवटच्या षटकात स्लॉग ओव्हर षटकात गोलंदाज ॲलिस्टर. यावेळी चांगला चेंडू, फटका समोरच्या दिशेला, लॉंग ऑफच्या दिशेनं फटका उडवलाय. चेंडूवरती येतोय, लॉंग ऑफ मध्ये चांगलं फील्ड देखील पाहायला मिळतंय. परंतु मात्र मिळते या चेंडूवरती अक्षय घाटवळ या फलंदाजाला केवळ एकच धाव. एक हाती झुंज, एक हाती खिंड लढवण्याचा प्रयत्न स्वतः कर्णधार अक्षय घाटवळच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बाकीच्या खेळाडूंकडून जी अपेक्षित साथ होती ती साथ लाभली नाहीये यावेळेस फ्रेंड सर्कल कोलगाव संघासाठी. आणि म्हणूनच काहीसा कमी धावसंख्येवरती आतापर्यंत धावफलक हा पाहायला मिळतोय फ्रेंड सर्कल कोलगाव संघाचा. मोहम्मदसाठीचा हा चेंडू, ताकदवर फटका नक्कीच पाहायला मिळाला होता. परंतु ताकदची पूर्णपणे झोकण्याची आवश्यकता होती या फटक्या दरम्यान. मोहम्मद याला ती ताकद काहीशी अपुरी पडते. जी उंची, जी सीमारेषेची लांबी गाठायची होती चेंडूला, तो चेंडू काहीसा आखूड पाहायला मिळतोय. आणि तदनंतर मात्र मोहम्मद शेख याचा टिपलेला नितीन राणे यांनी सुरेख झेल. फलंदाज मोहम्मद शेख माघारी. ॲलिस्टर फर्नांडिसच्या नावे अजून एक सफलता. आणि तदनंतर मात्र धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते ती केवळ आणि केवळ 34 या आकड्यावरती. कर्णधार समीर वेंगुर्लेकरने जी अंतिम षटकात जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी नक्कीच अतिशय सार्थपणे या मैदानावरती साध्य करत असताना गोलंदाज ॲलिस्टर फर्नांडिस पाहायला मिळतोय. कोर्ट एंड कडून गोलंदाजी करतोय. वेगवान मारा आहे या गोलंदाजाकडे, नक्कीच व्हेरिएशन देखील आहे. आणि गोलंदाजी करत असताना दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला देखील प्राप्त आहे या गोलंदाजाला. आणि नक्कीच त्या कलेचं प्रात्यक्षिक उदाहरण या पाहायला मिळतंय ते मैदानावरती. नवीन फलंदाज रॉबिन, कोलगावच्या वतीनं रॉबिन मैदानात आल्या पहिला चेंडू ऑन साइडला फटका टोलवण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूनं हवाई सफर केलाय खरा, मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवला जातोय. समीर वेंगुर्लेकर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूवरती येत एक साधा सोपा सहजचा सुरेख झेल टिपल्यानंतर रॉबिन देखील पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळतोय. आणि हा अजून एक धक्का फ्रेंड सर्कल कोलगाव संघाला. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती मात्र केवळ 34 या आकड्यावरती. 34 लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा.
या इनिंगचा विचार जर केला, या इनिंग मध्ये अजून मात्र केवळ एका चेंडूचा खेळ असेल बाकी. अंतिम चेंडू आणि या चेंडूला फेस करण्यासाठी, त्या चेंडूला सामोरं जाण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात साहिल घाटवळ. खोलवा टप्प्याचा चेंडू ॲलिस्टरचा समोरच्या दिशेला निघालेला फटका लॉंग ऑफच्या दिशेनं. पहिली धाव अगदी सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पाहायला मिळालाय. अचूक फेक ही क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. विपुल पवार आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चांगलं फील्ड, चांगला थ्रो, पिकअप, गॅदर अँड ऍक्शन. थ्रो हे एकाच ऍक्शन मध्ये पाहायला मिळतंय त्या ठिकाणी विपुल कडून. आणि तदनंतर मात्र हे चांगलं फील्ड झाल्यानंतर नक्कीच अजून एक फलंदाज माघारी परततोय. धावसंख्या स्थिरावते 7 गड्यांच्या मोबदल्यात 35 या आकड्यावरती 6 षटकांचा खेळ होतोय समाप्त. आणि नक्कीच 36 धावांचं असेल उद्दिष्ट. फ्रेंड सर्कल कोलगाव संघाची फलंदाजी जर आपण बघितली, सलामी दिली होती अपाली कलंगुटकर. 8 चेंडू 3 धावा. तदनंतर आकाश 1 चेंडू 0 धाव. लतेश साळगावकर हा देखील गोल्डन डकचा शिकार. अक्षय घाटवळ शेवटच्या चेंडूवरती रनआउट होतोय. 14 चेंडूत 20 धावा. नेहाल घाटवळ 11 चेंडू 7 धावांची त्याची खेळी. मोहम्मद शेख पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या रूपात बाद. 7 रॉबिन हा देखील खेळाडू 1 चेंडू 0 धाव. साहिल घाटवळ 1 चेंडू 1 धाव ही कामगिरी फ्रेंड सर्कल कोलगाव या संघाची. गोलंदाजी आपण जर नक्कीच बघितली तर समीर वेंगुर्लेकर 2 षटका हाताळताना 6 धावा खर्ची घालतोय, 2 गडी बाद करतोय. 6 चेंडू डॉट फेकण्याची किमया ही समीर वेंगुर्लेकर याची. नितीन राणे एका षटकात 8 धावा खर्ची घालत असताना 1 विकेट, 3 चेंडू डॉट. साईश धोरे एका षटकात 8 धावा खर्ची, एकही गडी बाद नव्हता. 4 चेंडू डॉट साईशने फेकलेत. दर्पण आचरेकर एका षटकात 11 धावा खर्ची घालताना एकही गडी बाद नव्हता, परंतु 1 चेंडू डॉट. ॲलिस्टर फर्नांडिस अंतिम स्लॉक षटकात 2 धावा मात्र खर्ची घालतोय, 2 गडी महत्वपूर्ण ॲलिस्टर बाद करतोय. 4 चेंडू डॉट फेकण्याची किमया ही ॲलिस्टर या गोलंदाजी पाहायला मिळते या मैदानावरती. म्हणजे जी गोलंदाजी घेतली होती नाणेफेक जिंकल्यानंतर अतिशय अपेक्षित सार्थ निर्णय हा पाहायला मिळतोय. त्यानंतर सर्व मान्यवर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली, तसेच ज्यांची आठवण निरंतर राहील या स्पर्धेदरम्यान ते आमचे दोनही खेळाडू तसेच संघ मालक हे देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. स्क्रीनवरती ऍक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर जो ब्रँड आहे, ज्या ब्रँडचे जर्सी, टी शर्ट, ट्रॅक आपण या स्पर्धेदरम्यान आमचे खेळाडू नक्कीच परिधान करतायत. सदा स्पोर्ट्स ट्रॉफी स्पॉन्सर. नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव अशी स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात आकर्षक आणि सर्वात वजनदार क्रिस्टल ट्रॉफीज आपण पाहतोय. आणि या ट्रॉफीज आम्हाला मिळत आहेत सदा स्पोर्ट्स, सदा धुरी यांच्या माध्यमातून. तसेच आमचे सर्व स्पॉन्सर्स, सर्व प्रायोजक श्री नवदुर्गा ज्वेलर्स, अमर्स हेअर सलून हे देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. अमर्स सलॉन वेंगुर्ला, 0% कॅफे, अतिशय खमंग आस्वाद आपण पदार्थांचा घेऊ शकतो या कॅफेमध्ये. गोविंद हॉटेल, गोविंद व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हे देखील आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. वक्रतुंड ज्वेलर्स, उत्तम प्रकारचे दागिने यांच्याकडे देखील उपलब्ध. सुबक आर्ट डिझाईन स्टुडिओ, कृष्णाई कॅफे कृष्णाई हे देखील प्रायोजक आहेत. नक्कीच आपल्याला हे सर्व आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या इनिंगला देखील प्रारंभ पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचं आव्हान नक्कीच पाहायला मिळतंय या मैदानावरती. 36 धावांची असेल आवश्यकता. सलामीवीर फलंदाज मैदानाचा ताबा घेण्यासाठी सज्ज. आणि कमेंट्री बॉक्स मध्ये देखील या ठिकाणी नक्कीच बदल पाहायला मिळतोय. कमेंट्री बॉक्स मध्ये सुमेध काळसेकरला मी आमंत्रित करतोय आणि मी सचिन सावंत काही काळ आपली रजा घेतोय. धन्यवाद. दुसऱ्या डावाची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू जर पाहिला तर ग्लास काढण्याचा प्रयत्न फलंदाज विपुल पवार याचा, परंतु निर्धाव चेंडून सुरुवात झाली. 36 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण, परंतु आता थोडंसं वेगळं पाहायला मिळालं, कारण पहिला चेंडू निर्धाव या धावपलकावरती.
अपालेकर गुटकर गोलंदाज मार्कवरती यावेळी लोअर फुल टॉस चेंडू जमिनीलगतचा फटका मिड विकेटला चेंडूचा प्रवास एक धाव मिळेल त्या ठिकाणी या चेंडूवरती आणि एकेरी धावने सांघिक खातं ओपन केलं जातं या धावपलकावर. माहीत आहे कमी धावसंख्येचा पाठलाग कोणतीही जोखीम न पत्करता एक सन्मानजनक आणि संयमी क्रिकेट खेळावा या दृष्टिकोनातून मैदानात सलामीची जोडी विपुल पवार आणि त्याच्या साथीला साईश झोरे मैदानात पाहायला मिळतोय. मागील सामन्यात नक्कीच थोडंसं फलंदाजी निराश केलं साईश झोरे याने, परंतु हा कमी धावसंख्येचा पाठलाग रन बॉल हा सामना मैदानात पाहायला मिळतोय, परंतु या सामन्यादरम्यान चांगली कामगिरी करावी लागेल. दुसऱ्या बाजूने विचार केला पहिल्या इनिंग दरम्यान यावेळी चांगला चेंडू हलक्या त्याने फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ब्लॉक होलचा चेंडू हलका स्विंग होत असताना विकेट किपरकडे निघालाय. साईश झोरे याचा प्रयत्न जर पाहिला तर सन्मान देण्याचा या चेंडूला, परंतु या प्रयत्नात आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती एक धावी धावपलकावर. यावेळी कटचा फटका डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास एक धाव मिळेल या चेंडूवरती, कारण डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. आतापर्यंत जर पाहिलं तर पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक कोणतीही जोखीम न पत्करत असताना सन्मानजनक क्रिकेट मैदानात खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत, परंतु कुठेतरी विकेट प्राप्त करण्याच्या प्रयत्नात मैदानात अपाले कलगुटकर देखील पाहायला मिळतो, कारण 36 धावा रोखायच्या आहेत मैदानात कोलगाव क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना. यावेळी मोठा फटका विपुल पवारच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. फटका जर पाहिला तर हवेत विरलाय, परंतु सीमारेषेच्या अगदी नजदीक हा चेंडू मात्र झेलात रूपांतर केला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. पहिला धक्का रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघाला. विपुल पवार माघारी परतेल बनेल डगआउटचा शिकार एक या धावसंख्येवरती. 36 धावांचा पाठलाग करायचा होता मोठ्या फटक्याचा प्रयत्नात, मोठ्या फटक्याच्या आहारी मैदानात पाहायला मिळाला विपुल पवार आणि मात्र डगआउटचा शिकार बनतोय. 2 धावा या धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात कोलगाव क्रिकेट संघाला विकेट महत्त्वाचे असतील आणि पहिली विकेट मात्र मिळवून दिली गोलंदाज अपाले कलंगुटकर याने. एक ब्रेक चेंडू अगदी जर पाहिला तर मिस टायमिंग हा फटका उंची या चेंडूने मिळवले होते, परंतु अंतर कापणं महत्त्वाचं होतं, ते अंतर कापू शकला नाही हा चेंडू आणि पहिला धक्का बसतोय. आपल्या स्क्रीनवरती हे सर्व दर्दी प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आजचा 4था दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. मानाची स्वाभिमानाची ही क्रिकेट स्पर्धा छत्रपती चषक 2024चा हा क्रिकेटचा रणसंग्राम. 2 धावा धावपलकावरती एक गडी बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आता वन डाऊन बॅटर दर्पण आचरेकर साईश झोरे याची साथ देण्यासाठी. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळतो. स्ट्रायकी एंडवरती असेल अंतिम चेंडू या षटकातील असेल. गोलंदाज मार्कवरती अपाली कलंगुटकर एक विकेट आपल्या संघासाठी मिळवून देतोय या पहिल्या षटकादरम्यान. यावेळी चांगला चेंडू हलक्यात फक्त दिशा दिली शॉट लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास रनआउट करण्याची संधी. विकेट किपरकडून झालेली चूक मैदानाच्या आतमध्ये आणि अंतिम चेंडूवरती मिळालेले एक धाव दर्पण आचरेकर याच्या बॅटमधून सांघिक धावसंख्येत बदल करणाऱ्या या धावपलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती 3 धावा एक गडी बाद पाठलाग 36 धावांचा. सुरुवात जर पाहिली तर मोठ्या फटक्याने करण्याचा प्रयत्न विपुल पवार याचा. हा फलंदाज झेलबाच्या स्वरूपात माघारी परतला आणि मैदानाच्या आतमध्ये साईश झोरे आणि त्याचबरोबर दर्पण आचरेकर ही जोडी पाहायला मिळते. या 36 धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच संयम राखत फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण माहीत आहे रन बॉल हा सामना आता इक्वेशन जर पाहिलं समीकरण पाहिलं तर 30 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. दुसऱ्या बाजूने विचार केला तर फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला नक्कीच गोलंदाजी चांगली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल या सामन्यादरम्यान. पहिल्या सामन्यात पराभव पाहायला मिळाला कोलगाव क्रिकेट संघासाठी आणि या सामन्यादरम्यान जर पाहिलं तर फलंदाजाने निराश केलं पहिल्या इनिंग दरम्यान. 35 धावा 6 षटकादरम्यान, त्यानंतर 36 धावा रोखत असताना आता गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती श्रीकांत गावकर गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू फुलटॉस पदेचा फटका कव्हरच्या दिशेने खेळा एक धाव वेगात गतीने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाची ढिलाई त्या ठिकाणी आणि या 2 धावा मैदानात पूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. साईश आणि दर्पण आचरेकर या 2 फलंदाजांच्या दरम्यान 2 धाव्याने सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावपलकावरती 5 धावा. श्रीकांत गावकर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लोअर फुलटॉस. श्रीकांत या गोलंदाजाचा यावेळी चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात.
विकेट मिळेल गोलंदाज श्रीकांत याला आणि दुसरा धक्का बसतोय रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघाला. वेगवान चेंडू, कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो उघडला आणि चेंडू जर पाहिला तर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. दुसरा धक्का रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघाला. दर्पण आसरेकर माघारी परतील निराश स्वतःच्या फटक्यावरती. या सामना दरम्यान देखील फलंदाजी निराश करून माघारी परततोय. दुसरा धक्का बसलाय. सांघिक धावसंख्या अजूनही 5 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. ॲक्शन रिप्लेमध्ये हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पॉइंटच्या दिशेने हे कमालीचं झेल लतेश साळगावकर त्या ठिकाणी. दुसरा धक्का रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघाला. कोलगाव क्रिकेट संघाला विकेट लवकर मिळवाव्या लागतील. आतापर्यंत जर पाहिलं तर दुसरं हे षटक श्रीकांत गावकर याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. पहिल्या षटकादरम्यान अपाली कलंगुटकर याने देखील आपल्या संघासाठी विकेट प्राप्त केली होती. विकेट टेकर गोलंदाज आणि त्यानंतर श्रीकांत गावकर देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना चांगली भेदक गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवरती 1 धाव, 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट संघासाठी मिळवतोय. 5 धावा धावपलकावरती बनल्यात. मैदानाच्या आतमध्ये आता रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून समीर वेंगुर्लेकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो स्ट्रायकी एंडवरती. कमी वेळात ज्याने बहारदार टेनिस क्रिकेट खेळतो समीर वेंगुर्लेकर स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळी शॉर्ट चेंडू, हुकचा फटका, डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. समीरच्या बॅटमधून हा क्रॅकिंग चौकार मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत गावकर याच्या विरोधात अतिरिक्त उंची प्राप्त करणारा आखूट टप्प्याचा हा चेंडू आणि आखूट टप्प्याच्या चेंडूवरती हा बहारदार हुकचा फटका डीप फाईन लेगच्या दिशेने. पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना हा बहारदार फटका समीरच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि चौकार निघत असताना सांघिक धावसंख्या 9 धावा या धावपलकावरती. श्रीकांत गावकर गोलंदाज मार्कवर. यावेळी सन्मान दिला. हलक्या हाताने समोरच्या दिशेने फटका खेळ्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा शर्तीचा प्रयत्न श्रीकांत गावकर याचा, परंतु हे शर्तीचे प्रयत्न जर पाहिले तर अपुरे पडत आहेत. कारण 1 धाव निघाली या चेंडूवरती समीरच्या बॅटमधून आणि एकेरी धावने सांघिक धावसंख्या डबल फिगर 10 धावा या धावपलकावर. 36 धावांचा पाठलाग. रना बॉल हा सामना कुठेतरी वाटलं होतं की सलामीची जोडी या 36 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या मैदानात करेल, परंतु अपाली कलंगुटकर याने पहिली विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकादरम्यान श्रीकांत गावकर देखील विकेट मिळवतोय आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक साईश झोरे स्ट्रायकिंग एंडवरती असेल. पुढील चेंडूचा तो सामना करेल. या शफलवून फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील पायचीसाठी, परंतु चेंडू जर पाहिला तर जोपर्यंत फाईन लेगला अडवण्यात आला 1 धाव या चेंडूवरती. बॅटला चेंडू ब्रश करून निघाला होता आणि त्याचमुळे हे 1 धाव संघाच्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर साईश झोरेच्या खात्यामध्ये देखील जाईल. सांघिक धावसंख्या 11 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक फक्त 1 चौकार या षटकादरम्यान निघाल्या. मोठ्या फटक्यांना न जात असताना सन्मानजनक क्रिकेट, संयमी क्रिकेट मैदानात दोन्ही फलंदाज खेळतात. सिंगल डबल धावसंख्येवरती भर देतात आणि धावसंख्येला आकार दिला जातोय मैदानात. यावेळी फ्रंटफुटचा वापर करत असताना पुलचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु हा देखील फटका फसलाय. मिस टायमिंग फटका जाईल डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखी 1 विकेट श्रीकांत गावकर याच्या खात्यामध्ये आणि ही विकेट असेल कोलगाव क्रिकेट संघासाठी महत्वपूर्ण, कारण समीर वेंगुर्लेकर संघाचा कर्णधार माघारी परततोय, बनतोय डगआउटचा शिकार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे अंतिम चेंडूवरती. पॉवर प्लेचं हे षटक कुठेतरी मोठा बनवण्याचा प्रयत्न समीर वेंगुर्लेकर याचं. ॲक्शन रिप्लेमध्ये अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू हा अनियमित बाउन्स या खेळपट्टीवरती पाहायला मिळाला आणि पुल करण्याचा जो प्रयत्न होता समीर वेंगुर्लेकर याचा या चेंडूवरती तो अनसक्सेसफुल ठरलाय. डेप स्क्वेअर लेगला लतेश साळगावकर या स्क्रीनवरती. कमालीचं झेल सेफेस्ट हँड स्क्रीनवरती पाहायला मिळालेत. लतेश साळगावकर या संघातील बेस्ट फिल्डर देखील. त्याने आतापर्यंत 2 झेल टिपलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 11 धावा या धावपलकावरती. तिसऱ्या षटकाची सुरुवात संघाच्या कर्णधाराने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती बोलवलंय. अपाली कलंगुटकर या गोलंदाज संघाचा विकेट टेकर हा गोलंदाज. नक्कीच विकेटच्या शोधात देखील असेल कोलगाव क्रिकेट संघ आणि अपाली कलंगुटकर देखील. फलंदाजीत नक्कीच निराश कर, परंतु गोलंदाजीत बहारदार कामगिरी अपाली याच्या कर्वी नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या षटकादरम्यान विकेट मिळवली आपल्या संघासाठी. फक्त 3 धावा खर्च करणारा, एक कंजूशी करणारा ते षटक आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड स्पेल दरम्यान तिसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती पाहायला मिळतो हा गोलंदाज. गत वर्षातील मालिकावीर, यावर्षी जर पाहिलं तर फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व बजावताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकी एंडवरती लेफ्ट हँडर फलंदाज साईज जोरे. नॉन स्ट्रायकी एंडला युसुफ पाहायला मिळतोय, नवोदित बॅटर.
पहिला चेंडू आखो टप्प्याचा कटचा फटका मिस टायमिंग झाला शॉर्ट कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय झेल खाली कमालीचा झेल महत्वपूर्ण विकेट ओव्हरसेस खेळाडूने प्रतिस्पर्धी संघातील ओव्हरसेस खेळाडूला बाद केलंय साई जोरे देखील डगआउटचा शिकार बनेल आणखी एक धक्का बसतोय रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघाला कमी धावसंख्येचा हा पाठलाग परंतु टेनिस क्रिकेटमध्ये कमी धावसंख्येचे सामने नेहमीच रोमहर्षक आणि अतितटीचे मैदानात रंगताना पाहायला मिळतात आणि त्यातील आणखी एक सामना जो मैदानात रंगलाय अतिरिक्त उंची प्राप्त करणारा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता आणि हे कमालीचं झेल शॉर्ट कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये आणि चौथा धक्का रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघाला बसलाय 36 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण होतं परंतु आता जर पाहिलं तर समीकरण 23 चेंडू आणि 25 धावांचं धावा निघतायत मैदानात रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी परंतु कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न खराब चेंडूवरती खराब फटके देखील मैदानात खेळले जातात आणि हे कारणीभूत ठरतात विकेटसाठी रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्यांचा आज जन्मदिवस आशिष शिरोडकर सर पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील आज जर पाहिलं तर 50वा वाढदिवस वयाची 50वी वर्ष पूर्ण करताना पाहायला मिळतात आशिष शिरोडकर आणि तरी देखील जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडवरती असतील पहिल्या चेंडूचा सामना करतील राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्गवरती अपाली कलंगुटकर यावेळी मिस टायमिंग फटका चेंडू हवेत 4 क्षेत्ररक्षक आले झेल खाली परंतु विकेट किपर झेल पकडेल आणखी एक विकेट आशिष शिरोडकर सर मात्र माघारी परततील 0 धावसंख्येवरती गोल्डन डकचे शिकार बनतील आणखी एक धक्का बसलाय रॉयल सर्कल वेंगुर्ला क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावपलकावरती 11 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात अर्धा संघ डगआउटच्या दिशेने परतला ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो उजव्याशीच्या बराचसा बाहेर हा चेंडू धीम्या गतीचा मिस टायमिंग फटका आणि विकेट किपर मोहम्मद शेख याचं हे कमालीचं झेल 5 गडी बाद झाले सांघिक धावसंख्या 11 धावा या धावपलकावरती ही आतषबाजी जर पाहिली तर कोणत्या संघाची असेल अपाली कलंगुटकर याचं कमालीचं हे षटक सेकंड स्पेल आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केले जात आहेत आणि या षटकात जर पाहिलं तर सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 विकेट ऑन हॅट्रिक वरती अपाली कलंगुटकर गोमंतक भूमीतील अष्टपैलू खेळाडू सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू ज्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्याने देखील प्रेम दिले मागील गतवर्षातील मालिकावीर हा खेळाडू या स्पर्धेदरम्यान आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर सर्वोत्तम कामगिरी गोलंदाजीत करताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये गोट्या काळसेकर स्ट्रायकिंग एंडवरती असेल ऑन हॅट्रिकचा चेंडू संधी असेल अपाले याच्याकडे देखील हॅट्रिक प्राप्त करण्याची याने सन्मानजनक फटका गोट्या याच्याकडून पाहायला मिळतो निर्धाव चेंडू या धावपलकावरती दबाव आता फलंदाजावरती येणाऱ्या नवीन फलंदाजावरती पाहायला मिळतोय कारण सोपं जे आव्हान वाटत होतं त्या गोलंदाजाने मोठं बनवलं मैदानात 21 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण रॉयल सर्कल वेंगुर्ला क्रिकेट संघाची स्थिती जर पाहिली तर 11 धावा 5 गडी बाद या धावपलकावरती यावेळी जर पाहिला तर चकित करणारा हा चेंडू सरप्राईज करणारा हा चेंडू गोलंदाज अपाले कलंगुटकर याचा गोट्या काळसेकर याला जर पाहिलं तर आश्चर्यचकित करणारा हा चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारा अनियमित बाउन्स या खेळपट्टीवरती पुन्हा एकदा पाहायला मिळाला या चेंडूवरती सांघिक धावसंख्या 11 धावा यावेळी सफल होऊन फटका खेळा डीप फाईल लेगच्या दिशेने चेंडू वेगात गतीने चाललाय क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करत होता चेंडू अडवण्यासाठी परंतु चेंडू पासून बराचसा दूर राहिलाय बऱ्याच वेळानंतर मैदानात एक आक्रमक फटका नक्कीच सुटकेचा निश्वास सोडणारा असेल या फलंदाजासाठी आणि सांघिक धावसंख्येत देखील बदल करणारा हा आक्रमक चौकार मैदानात धावपलकावरती 15 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावांचा पाठलाग सुरुवातीला संयमी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न सलामीच्या फलंदाजाकडून परंतु विकेट गमावल्यानंतर विकेटची पडझड एका बाजूने कायम पाहायला मिळाली रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून आणि सांघिक धावसंख्या आता 15 धावा धावपलकावर फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जर पाहिला तर शॉट कव्हरच्या दिशेने निघालाय आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती सफलतापूर्वक समाप्त झालाय सफलतापूर्वक षटक समाप्त झाले गोलंदाज अपाले कलंगुटकर याचं 2 षटकांचा स्पेल 7 धावा खर्च करण्यात आल्या 3 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करण्यात आले आपल्या संघासाठी आणि आता जर समीकरण पाहिलं तर 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघाला या सामन्यात विजय प्राप्त करण्यासाठी दोन्ही संघ जर पाहिले तर पहिल्या
सामन्यादरम्यान पराभूत ठरलं. त्यामुळे या सामन्यात त्या 2 गुणांसह नक्कीच विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही संघांचा. 18 चेंडू 21 धावा हे समीकरण या सामन्याचं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी आणि त्याचबरोबर दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील फ्रेंड सर्कल कुलगाव क्रिकेट संघाचं मैदानात पाहायला मिळालं. जे झेल उडालं ते झेल मात्र टिपण्यात आलं आणि त्याचमुळे आता स्थिती मैदानात 18 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण या सामन्याचं. प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा या सामन्यावरती, कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा दोन्ही संघांसाठी. सामना अगदी रोमहर्षक मैदानात रंगताना पाहायला मिळतो आणि आजच्या दिवसातील दुसरा बर्थडे बॉय प्रतीक डिचोलकर गोलंदाजी मार्कवरती. 4थं षटक, पहिला स्पेल असेल स्ट्रायकिंग एंडवरती. युसुफ शेख हा फलंदाज पाहायला मिळतोय. दोन्हीही युवा खेळाडू, परंतु या स्पर्धेदरम्यान संधी मिळते या दोन्ही युवा खेळाडूंना एक चांगली कामगिरी करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक डिचोलकर पाहायला मिळतो. राईट मोर द विकेट असेल स्ट्रायकिंग एंडवरती युसुफ शेख. क्षेत्ररक्षणाचा विचार केला, मोठे फटके रोखण्यासाठी ऑन साईडला डीप वाईड लॉंग ऑन मिड विकेट डीप स्क्वेअर लेग तैनात. पहिला चेंडू डाऊन द लेग स्टंप डाव्याष्टीच्या बराचसा बाहेर आणि पंचांचा इशारा जर पाहिला तर अवांतर धावेचा. दोन्ही हात समांतर होत असताना अतिरिक्त धावेने या 4थ्या षटकाची सुरुवात गोलंदाज प्रतीक डिचोलकर करताना पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत देखील वाढ. धावफलकावरती 16 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिलिम डॉपला क्षेत्ररक्षक तैनात आणि त्या ठिकाणी चेंडूचा प्रवास निर्धाव चेंडू या धावफलकावरती. मागील चेंडू जर पाहिला तर अगदी अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू गोलंदाज प्रतीक डिचोलकर याचा. अगदी वॉर्मअप चेंडू, परंतु त्यानंतर अगदी योग्य टप्प्यावरती निर्धाव चेंडू. यावेळी फुल टॉस चेंडू, स्लॉग सीटचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला वेगात गतीने चेंडूवरती ताबा मिळवत असताना परतीची फेकी विकेट किपरकडे. पहिली धाव पूर्ण झाले. थोडंसं जर पाहिलं तर विकेट किपरकडून चेंडू सुटला, परंतु एकच धाव्या चेंडूवरती बॅकअप निघाला आणि त्याचमुळे एकेरी धावने सांघिक धावसंख्या 17 धावा या धावफलकावर. हा सामना नक्कीच सोपा होता रॉयल सर्कल कोलगाव वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी, परंतु हा सामना आता मोठा बनवण्यात आलाय. कोलगाव क्रिकेट संघाच्या गोलंदाजाकडून सामन्यात चुरस वाढताना पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये खोडून काढण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज पोहोचलाय. परतीची फेकी जर पाहिली तर स्ट्रायकिंग एंडवरती वाईडिश पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु रनआउट करण्याची संधी ती हुकण्यात आली कोलगाव क्रिकेट संघासाठी. जोखमीची धाव सफलतापूर्वक पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्येत बदल 18 धावा या धावफलकावरती. आता समीकरण 15 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सामना जर पाहिला तर दोन्ही संघांसाठी मैदानात बनलाय. 50-50चा हा सामना दोन्ही संघांसाठी. 15 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण. यावेळी हलक्या हाताने फटका, शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षणाचा विचार केला, शॉर्ट कव्हर एक तैनात ऑफसाईडच्या दिशेने. त्याचबरोबर शॉर्ट कव्हर पॉईंट फ्लाइंग स्लिपला एक क्षेत्ररक्षक ऑफसाईडच्या दिशेने 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर शॉर्ट फाईल एक देखील 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती धारदार गोलंदाजी प्रतीक डिचोलकर याची, परंतु यावेळी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी ही म्हणावी लागेल. या धावा रोखाव्या लागतील. प्रतीक गेल्या षटकादरम्यान हा दुसरा अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू प्रतीक डिचोलकर याचा आणि त्याचमुळे अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 19 धावा या धावफलकावरती. 14-17 हे समीकरण या सामन्याचं. याही वेळी जर पाहिला तर खराब फटका हा म्हणावा लागेल युसुफ शेख याचा. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी फटका खेळला जातो आणि सलगचे 3 निर्धाव चेंडू युसुफ याचे त्याच चित्रामध्ये हे फटके खेळण्यात आलेत. युसुफ कडून देखील जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र खाली पाहायला मिळतं. अगदी इनफिल्डच्या वरून जर फटका खेळला तर नक्कीच धावा देखील मिळू शकतात या फलंदाजाला. यावेळी मोठा फटका समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे तैनात. प्रयत्न जरूर चाललेत, परंतु प्रेक्षक बनून राहावं लागेल कारण चेंडू सीमारेषा पार करतोय 6 धावांसाठी. युसुफने मागील काही चेंडूवरती संयम दाखवला, परंतु तो संयम या मोठ्या फटक्यासाठी होता. चेंडू जर पाहिला तर पुढे टाकण्याचा प्रयत्न, ओव्हरपेच चेंडू फलंदाच्या स्लॉट मध्ये आणि हा चेंडू डिपॉझिट केला डीप लॉंग ऑनच्या फ्लॉट मध्ये 6 धावांसाठी आणि या 6 धाव्याने सांघिक धावसंख्या 25 धावा या धावफलकावरती. आता समीकरण 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 12 आणि 11 हे समीकरण या सामन्याचं. पुन्हा एकदा सामना जर पाहिला तर आता रनबॉल सामना पाहायला मिळतोय रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. मैदानात थोडीशी चर्चासत्र रंगली जात आहेत कर्णधाराकडून, कारण हे स्लॉग षटक कोणत्या गोलंदाजाकडे सुपूर्त करावा, कारण या षटकादरम्यान या सामन्याचा निकाल असेल
जर या षटकादरम्यान विकेट किंवा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला तर नक्कीच अंतिम षटकादरम्यान हा सामना पोहोचेल. परंतु दुसऱ्या बाजूने देखील प्रयत्न असेल गोट्या काळसेकर आणि युसुफ शेख याचा की या षटकादरम्यान जास्तीत धावा गोळा करण्याचा. 12 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण या सामन्यात जर पाहिला तर अगदी उत्कंठावर्धक मैदान रंगलाय. गोलंदाजी मार्गवरती सर्वेश हा गोलंदाज. आजच्या दिवसामध्ये सर्वेश नाईक याने चांगली कामगिरी केली संघासाठी आणि या सामन्यादरम्यान आता सर्वेश गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतो कुलगाव क्रिकेट संघासाठी. या सर्वेशला चांगली कामगिरी करावी लागेल. 12 चेंडूवरती 11 धावा रोखायच्यात हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळतं. हे आव्हान पाहायला मिळतंय या 2 षटकादरम्यान. स्ट्रायकी एंडवरती असेल गोट्या काळसेकर. 12 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण. सामना जर पाहिला तर अगदी रोमहर्षक या दुपारच्या 17 दरम्यान या कडक उन्हामध्ये. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा स्क्वेअर ऑफ द विकेट. सुंदर फटका खेळलाय. डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय वेगात गतीने. 2 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी, परंतु या कलात्मक फटक्याने सुरुवात केली या षटकाची. डीप स्वीपर कव्हरला हा चौकार गोट्या काळसेकर याच्या बॅट मधून निघालाय आणि या चौकाने सांघिक धावसंख्या आता 29 धावा या धावफलकावर. सर्वेशचा पहिला चेंडू जर पाहिला तर आखूट टप्प्याचा चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. मोठा फटका रोखण्यासाठी आणि त्याच ठिकाणी हा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका स्क्वेअर कटचा. डीप स्वीपर कव्हरला 4 धावांसाठी. आणखी एक कटचा फटका. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. श्रीकांत गावकर याचा हे कमालीचा झेल आणि इथे विकेट प्राप्त करतो गोलंदाज सर्वेश आपल्या संघासाठी. मागील चेंडूवरती याच प्रकारचा फटका, परंतु इथे जर पाहिलं तर थोडंसं टायमिंग चुकीचा पाहायला मिळाला आणि मिस टायमिंग हा फटका शॉर्ट कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला जातो. कमालीचा झेल पाहायला मिळाला त्या क्षेत्ररक्षकाकडून आणि 6वा धक्का बसतोय रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघाला. समीकरण जर पाहिलं तर 10 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण या सामन्याचं मैदानात. 10 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण सामन्याच्या आतमध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये दीपू गिरफ हा फलंदाज, एक विस्फोटक घणाघाती म्हणून फलंदाज हा ओळखला जातोय. त्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलं. 10 चेंडू 7 धावा. सर्वेश गोलंदाजी मार्कवरती राईट मोर द विकेट. यावेळी पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज पोहोचला परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सहा धावांची आवश्यकता असेल. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. 30 धावा या धावपलकावरती आणि दीपू गिरफ याच्यासाठी पारितोषिक येत आहे. सोहम इलेवन दाभोसवाडा या संघाकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळी जर पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी कट करण्याचा प्रयत्न युसुफ शेख याचा, परंतु निर्धाव चेंडू निघतोय युसुफ याच्यासाठी आणि हा प्रत्येक निर्धाव चेंडू टर्निंग पॉइंट असेल या सामन्याचा. 8 चेंडू आणि 6 धावा. सामना रोमहर्षक मैदानात. युसुफ शेख स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळी फटका समोरच्या दिशेने मिस टायमिंग फटका, परंतु लॉंग ऑफला चेंडू नो मॅच लँड मध्ये विसावला जातोय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अक्षय घाटवळ पाहायला मिळाला. परतीची फेकी तोपर्यंत 1 धावा या चेंडूवरती. फलंदाज युसुफ याच्या बॅट मधून आणि एकेरी धावने सांघिक धाव संख्या 31 धावा या धावपलकावरती. विजयासाठी 7 चेंडू आणि 5 धावा. 7-5 हे समीकरण मैदानात. अंतिम चेंडू या षटकातील सर्वेश गोलंदाज मार्को राईट अमोर द विकेट. यावेळी शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघालाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी. दीपू गिरफ याच्या बॅट मधून अंतिम चेंडूवरती चौकार निघालाय आणि आता समीकरण जर पाहिलं तर 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. 35 धावा बनल्या त्या धावपलकावरती. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास. लॉंग ऑनला चौकार. यानंतर सामना होतोय रॉयल सरकार वेंगुर्ला विपक्ष दशक्रोशी स्ट्रायकर कणकवली या 2 संघादरम्यान. दोन्ही संघ कर्णधार. आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स समोर या. माफी असावी. यानंतर सामना होतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला विपक्ष दशक्रोशी स्ट्रायकर रॉयल सरकार वेंगुर्ला.
यामुळे एक धाव चौकार निघतो आणि या चौकाने या सामन्यात विजय प्राप्त करतो रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघ. अगदी रोमहर्षक सामना अंतिम षटकापर्यंत हा सामना निघाला होता आणि या सामन्यात विजयी ठरलाय रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघ. आपल्या स्कोर कार्डवर पाहिलं जातं स्क्रीनवरती स्कोर कार्ड जर पाहिलं तर अक्षय घाटवळ पहिल्या इनिंग दरम्यान 20 धावा 14 चेंडूवरती, नेहाल घाटवळ 11 धावा 7 चेंडूवरती आणि अप्पले कणगुटकर याच्या बॅटमधून 3 धावा. गोलंदाजीत बहारदार कामगिरी पाहायला मिळाली रॉयल सरकार वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून. एलिस्टर फर्नांडिस याचं 1 षटक 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट समीर